वाल्यांचं बघा, ही गाडी ही आली आता, यांचं लांब लांब ट्रिप असतात या लोकांचे. हे बघा छोटंसं किचन, इथे चाय बनवतात आणि मला चाय प्यायला आमंत्रण आहे. चाय पण बनली आहे बा. चालले गाड्यांच्या आता, माहिती नाही कुठं जायचं आहे काय जायचं आहे. दिवाळी सगळ्या रस्त्यामध्येच आहे. सगळे पंजाबचे ड्रायव्हर होते. रोडसाठी मला मदत मागितलेली त्याने आणि मी मदत केली माझ्या गाडीमध्ये. राम राम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय, जय भीम. भावानं व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला ना लाईक करा चॅनल आणि सबस्क्राईब नक्की करा. एका भावानं कमेंट केलेलं, भाऊ मला विचारतोय की 1 लाख ते 1.5 लाख अशी पगार मिळेल का, असं कुठलं काम असेल तर मला सांगा. आणि त्याने ड्रायव्हरसाठीच मला विचारलेलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो हायवी ड्रायव्हर विषय. हायवी ड्रायव्हरला किती पगार मिळते दुबईला. मला नाही ह्या देशाची भरपूर माहिती आहे आणि कुठल्या कामात किती पगार आहे मला बऱ्यापैकी माहिती आहे. तर तुम्हाला मी माझा अनुभव सांगतो आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आवडलं ना लाईक करा चॅनल आणि सबस्क्राईब नक्की करा. माझ्या पाठीपाठीनं मोठ्या गाड्या दिसतील तुम्हाला जाताना. आता मी जिथं उभा आहे ना, मी सध्या आहे मसापीमध्ये. आणि जरा बघा तुम्ही म्हणजे कसं बॅकग्राऊंड थोडं आपल्या भारतासारखं वाटतंय ना. म्हणजे हे छोटंसं खेडं गाव आहे, तालुका टाईप आहे हे. आणि मी थांबलेलो रस्त्यामध्ये, इथे आहे ही हॉटेल, ही पाकिस्तानी हॉटेल आहे. आणि इथे मी फक्त चाय पिण्यासाठी थांबलेलो. आणि मोठ्या गाड्या इकडनं जातील कारण की हा मोठा रस्ता आहे. इकडनंच तुम्ही दुबईला आणि रासल खैमाला तुम्ही ह्या रस्त्यानं जाऊ शकता. इकडनंच डिब्बा वगैरेला जाऊ शकता तुम्ही. तर त्याच्यामध्ये ना मोठं हवी लायसन्स तुमच्याकडे पाहिजे. हवी लायसन्स म्हणजे जे मोठे गाड्या असतात ना, कंटेनर वगैरे असतात त्याच्यामध्ये, तर त्याचं तुमच्याकडे लायसन्स पाहिजे. आणि ते लायसन्स, भारताचं लायसन्स इकडे चालत नाही आहे. इकडे तुम्हाला लायसन्स बनवावं लागेल आणि मग लायसन्स बनवूनच तुम्हाला इकडे काम मिळेल. परंतु ह्या कामामध्ये ना जास्त करून भारताचे, पंजाब राज्याचे जास्त लोक ह्या कामामध्ये आहे. तर माझं बऱ्याच जणांसोबत बोलणं झालेलं, तर ते सांगतात की त्यांना पगार जवळपास 8,000 धरम त्यांना पगार मिळते. म्हणजे 1.5 लाखपेक्षा त्यांना पगार मिळते. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना रूम वगैरे काही नाही आहे. त्यांना फक्त जी गाडी आहे त्यांची मोठी, त्याच्यामध्येच त्यांचं किचन वगैरे, त्याच्यामध्येच त्यांचं झोपणं आहे. आणि खूप लांब ते लोक जातात कारण की UAE ओमान झालं किंवा सौदी अरेबिया झालं, एवढी ती गाडी चालवतात. आणि पगार त्यांना 8,000 9,000 धरम एवढीपर्यंत पगार मिळते. त्यांना पगार एवढी मिळते 8,000 ते 10,000 हजारापर्यंत ते लोक पगार उचलतात ना. कंपनीच विजा वगैरे सगळं देते. आणि त्यांना ना जर ओमानला जायचं असेल ना, तर ती कंपनीच त्यांना विजा प्रोव्हाइड करते. मोठ्या गाड्यामध्ये ते खूप फायदा आहे. परंतु ना ते असतं ना, म्हणजे ते लोक खुश नाही त्याच्यामध्ये. कारण की मी विचारलेलं आहे एका पंजाबी माणसाला, तर ते सांगतोय की आम्ही खुश नाही आहे त्या कामामध्ये. पगार आहे भरपूर, परंतु मग म्हणजे घर नाही आहे. आज UAE तर उद्या ते लोक ओमानमध्ये, कधी सौदी अरेबियामध्ये. त्यांचं म्हणजे खूप लांब त्यांची ट्रिप असते. पगार वगैरे भरपूर आहे. भारतामधूनच तुम्हाला या कामामध्ये येता येईल कारण की भरपूर अशा काही ट्रान्सपोर्टेशन आहेत, मोठे भरपूर कंपन्या आहेत. तर त्याच्यामधनं तुम्हाला काम मिळू शकतं. परंतु तुम्हाला लायसन्स इकडलं हवं. इकडलं लायसन्स म्हणजे मिळतं, हबी लायसन्स लवकरच मिळतं. हे बघा ही कंटेनर आहेत ना असे, हे बघा हे जाणार, हे सौदीमध्ये जाणार, कोणी ओमानमध्ये जाणार, असे मोठे कंटेनर चालवा लागेल. आणि याच्यामध्येच त्यांना झोपायचं, याच्यामध्येच त्यांचं किचन वगैरे सगळं याच्यामध्येच आहे. तर मिळते पगार, भरपूर मिळते, चांगली पगार याच्यामध्ये मिळते. लायसन्स वगैरे काही कंपन्या देतात बनवून, काही कंपन्या देत नाही आहे. तर जर तुम्हाला ह्या कामामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही येऊ शकता. भरपूर अशा काही कंपन्या आहेत जे ट्रान्सपोर्टेशनसाठी ते लोक विजा वगैरे देतात, तुम्हाला लायसन्स वगैरे बनवून देतात. जर तुमच्याकडे इकडलं, जर तुम्ही इथं आलात फर्स्ट टाईम, पहिल्यांदा इथे आले आणि मग तुम्ही जर ते लायसन्स अप्लाय केलं तर मग तुम्हाला चांगल्या प्रकारे याच्यामध्ये पगार मिळेल. तर भरपूर काही कामं आहेत की तिचे जास्त पगारीवाले कामं आहेत. परंतु आपला महाराष्ट्रीयन माणूस त्या कामामध्ये नसतो. मला असं वाटतं की आपला मराठी माणूस आला पाहिजे. आपला मराठी माणूस इथे चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे, चांगले पैसे कमवायला पाहिजे. तसं भारतामध्ये तर मला माहिती नाही की हवी ड्रायव्हरला किती पगार मिळते. परंतु UAE भरपूर त्या कामामध्ये पगार आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही इथे येऊन कुठल्या पण कामात येऊन लायसन्स बनवून तुम्ही ते काम तुम्हाला मिळू शकतं. तर भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर तुम्हाला आणखी काही माहिती हवी असली तर मला नक्की कमेंट करून कळवा. जर तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक नक्की करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.